हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी अनामिका कुरडे श्रेय कोचिंग क्लासमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आणि उर्वरित जे काही क्वेश्चन्स होते आपले कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले, ते कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले जे काही क्वेश्चन, त्याच्या पुढचे 3 क्वेश्चन जे आहेत ते आपण आज घेणार आहोत. तर आज आपण परत एकदा प्रॅक्टिस सेट 10.2 मधले उरलेले क्वेश्चन घ्यायचे. डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल हा धडा तुमचा एकदम परफेक्टच झाला पाहिजे, या हेतूने मी पूर्ण प्रॅक्टिस सेट घेत आहे. चला तर मग कोणताही उशीर न करता आपण पुढचे क्वेश्चन घ्यायला सुरुवात करूया. तर पुढच्या क्वेश्चन मध्ये बघा काय सांगितलेलं आहे आपल्याला. जे काही पॉलिनॉमियल दिले ते पॉलिनॉमियल मी जे लिहिलेलं आहे ते पॉलिनॉमियल पुढे मागे दिलेले, त्याच्या डिग्री पुढे मागे, ते सगळं डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये आपल्याला लिहायचे. डिक्रीजिंग म्हणजे जे काही आपल्याला लिहायचे आणि नंतर ते सॉल्व्ह करायचं आहे. तर आपला जो काही 5वा क्वेश्चन आहे किंवा 5वा जो आपण एक्झाम्पल बघूया, त्या 5व्या एक्झाम्पल मध्ये ओबडधोबड म्हणजे इकडल्या तिकडे जे काही डिग्री दिलेल्या होत्या त्या डिग्री आपण डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये व्यवस्थित ठेवूया. सुरुवातीला काय करावं लागणार आहे, 2x प्लस एक्स स्क्वेअर नी आपल्याला डिवाइड करायचं आहे. बघा काय, तर सगळ्यात मोठी जी डिग्री आहे ती आहे x⁴. x⁴ प्लस x⁵, परत -3x² -3x² प्लस 3x आणि -12. हे मी सगळं काय केलेलं आहे तर उतरत्या क्रमाने घेतलेलं आहे. हे उतरत्या क्रमाने घेतलेले जे काही सगळे आपले काय आहेत तर पूर्ण पॉलिनॉमियल आहे, पूर्ण टर्म्स आहेत, ते उतरत्या क्रमाने लावून घेतलेत आणि त्याला आपल्याला 2x² म्हणजेच काय आहे, इथं सुद्धा बघा, इथं सुद्धा मी काय करणार आहे, x², 2x² आहे तर त्यालाच आपण x² प्लस 2 करू शकतो, कारण की दोन्ही जी टर्म्स आहेत त्या दोन्ही टर्म्स कशा आहेत तर पॉझिटिव्ह आहेत. म्हणून मी त्याला सुद्धा काय केलं, त्या पॉलिनॉमियलला सुद्धा काय केलेलं आहे तर बरोबर साईडनी करून घेतलेलं आहे. किंवा तुम्ही तसंच ठेवलं तरी चालतं, त्याचा काही प्रॉब्लेम येणार नाही. बघा तर आपल्याला काय करायचंय, x² प्लस 2 ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला 4x² येणार आहे. x² नी मी काय करते, x⁴ प्लस 2x² म्हणजे आपलं जे काही पॉलिनॉमियल आहे त्याचा कोशंट आहे, कोशंट किती येणार आहे, x² येणार आहे. x⁴ प्लस 2x². आता 2x² ज्या ठिकाणी आला, x² आहे त्यामुळे मी काय करणार आहे, प्लस 2x². ज्या ठिकाणी x² आहे त्याच्याच खाली बघा हा काय आहे, 0 झाला. x⁵ जशाला तसा. आता मायनस केला, इथं प्लस आहे म्हणजे हा काय होणार आहे, मायनस, म्हणजे मायनस मायनस दोघांची वजाबाकी बेरीज होते. 5x² येते, 3x जशा तसा आणि -12 जशाला तसा. परत मी काय करते पहा, तर आपल्याला आता पाहिजे x³, तर मग मी काय करणार आहे, x² प्लस 2 ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर मला x³ येणार, तर x ने मल्टिप्लाय करा. बरोबर आहे, x³ मायनस प्लस 2x, x³ प्लस 2x. मग इथं सुद्धा मी काय करते, x³ लिहिते, आपला जो कोशंट आहे तो प्लस x येणार आहे आणि 2x, xच्याच खाली आपल्याला काय करायचंय, 2x लिहायचं. 3x आहे त्याच्या खाली आपण 2x लिहिला. डिग्री आपण चेंज करू शकत नाही, किंवा 3xच्या खाली 2x किंवा 2xच्या खाली नुसता x लिहू शकत नाही. बेरीज आणि वजाबाकी तशी होणार नाही. हा मायनस केला, हा पण मायनस होतो. परत हा 0 झाला, -5x² जशाला तसा लिहा, या दोघांची वजाबाकी होते, प्लस x येते, -12. परत मला काय करायचं, x² प्लस 2 इंटू, आता मला 5x² पाहिजे, तर मी काय करणार, याला 5 ने मल्टिप्लाय करणार. बरोबर आहे, तो पण कसा असला पाहिजे, मायनस असला पाहिजे, म्हणजे मी -5 मल्टिप्लाय करते. क्वेश्चन आपला काय, -5 आला. तर काय करते, -5 म्हणजे -5x आणि 5 × 10 म्हणजे -10 एवढं उत्तर आलेलं आहे. तर -5x², हा x जशाला तसा ठेवायचा, इथं -10. इथं आता बघा, हा मायनस असल्यामुळे इथं आपल्याला काय करायची, ऍडिशन करायची. ऍडिशन करण्यासाठी मी काय करणार आहे, ऍडिशन केली तरच काय येणार आहे, तर 0 येणार आहे. किंवा मग तुम्ही इथं मायनसचं साईन घ्या, इथं प्लस करा. वजाबाकी म्हणजे 0, इथं वजाबाकी म्हणजे इथं काय होणार आहे, प्लस येणार आहे. या दोघांची परत वजाबाकी होते आणि इथं उत्तर येणार आहे 2, ते पण मायनस. हा प्लस x जशाला तसा. आता इथं x² आहे आणि इथं x आहे, त्यामुळे मी तुम्हाला
मागच्या म्हणजेच 10.1 मध्ये सुद्धा शिकवताना सांगितलं होतं की जर समजा आपली डिव्हिजन करायची डिग्री मोठी आणि खाली रिमाइंडर मध्ये आलेली जी डिग्री आहे ती जर लहान असेल तर आपण त्याला काय करू शकत नाही, भाग देऊ शकत नाही. त्याच्यामुळे आपलं कोशंट काय आलेला आहे बघा, कोशंट आपला आलेला आहे एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 5 आणि आपला रिमाइंडर आलेला आहे एक्स मायनस 2. अशा पद्धतीने आपल्याला उत्तर आलेलं आहे. आपण याच्या खाली भाग घालू शकत नाही. तसंच तिसरा म्हणजे त्या प्रॅक्टिस सेट मधला 6वा जो काही क्वेश्चन आहे आपला एक्झाम्पल आहे ते पाहायचं आहे. बघा 6व्या एक्झाम्पल मध्ये काय आहे, a raised to 3 divided by 2 नी डिवाइड करायचं आहे. a raised to 4 minus a raised to 3 प्लस a स्क्वेअर मायनस a प्लस 1. आता या ठिकाणी सुद्धा सोपं आणि सरळ आहे बघा. a raised to 4 पाहिजे, a क्यूब दिलेला आहे. त्या या ब्रॅकेटला मी काय करणार, a क्यूब मायनस a क्यूब मायनस आहे ना, हा मायनस 2 ला मी a ने जर मल्टिप्लाय केलं तर a रेज टू 4 येतं आणि मायनस 2a येतं. ते सुद्धा आता मी काय करणार आहे तसंच लिहिणार. इथे a ने मल्टिप्लाय केला म्हणजे आपला क्वेश्चन आला a, आपला क्वेश्चन काय आलेला आहे a आणि मी a रेज टू 4 च्या खाली a रेज टू 4 लिहिते आणि आपला 2 आलेला आहे. 2 म्हणजे मायनस a च्या खाली आपल्याला मायनस 2a लिहायचं आहे. ज्याच्या त्याच्या खाली लिहायचं. इकडं तिकडं जर लिहिलं तर तुमचं उत्तर चुकेल. मग हा 0 झाला. आता इथं मायनस होतं, इथं प्लस होऊन जातं म्हणजे इथं 3a येतं. बघा मायनस हा बाकीचं सगळं जशा तसं a स्क्वेअर, इथं मायनस हा प्लस, नंतर सॉरी एक मिनिट, हा प्लस झाला, हा मायनस म्हणजे इथं वजाबाकी होते आणि a प्लस 1. बघा आता 2a मधून आपण a काढला, दोन्ही हे मायनस तर प्लस झाला असतं, पण इथे आपण साइन चेंज केलं, प्लस केले म्हणजे हा प्लस आणि तो मायनस म्हणजे आपला प्लस a येणार आहे आणि प्लस 1 जशाला तसा. आता मला पाहिजे a क्यूब तो पण मायनस पाहिजे. मी काय करणार आहे, a क्यूब मायनस 2 ला मल्टिप्लाय बाय 1 केला तर मला मायनस a क्यूब मिळून जातो, आणि मायनस मायनस प्लस 2 मिळून जातो. प्लस काय मिळतो, 2 मिळतो. तर बघा आपला जो क्वोशंट आहे तो क्वोशंट येणार आहे -1. आता मायनस a क्यूब आलेला आहे प्लस a स्क्वेअर जशाला आणि प्लस 2 आलेला आहे, प्लस 2. हा मायनस इथं साइन चेंज होते, या दोघांची वजाबाकी 0. इथं पण साइन चेंज होते, 1 मधून 2 गेला, -1 आला, प्लस a स्क्वेअर जशाला तसा लिहा, प्लस a जशाला तसा लिहा. आता या ठिकाणी a क्यूब ही डिग्री आहे आणि इथं a स्क्वेअर प्लस a मायनस 1 आहे. तर मी तुम्हाला मागच्या एक्झाम्पल मध्ये सुद्धा सांगितलं होतं, जेव्हा आपण डिवाइड करत असतो तो नंबर, त्या नंबरची डिग्री आणि आपल्या रिमाइंडर मधली डिग्री ही जर नंबरच्या डिव्हिजिबल नंबरच्या डिग्री पेक्षा जर लहान असेल तर त्याला आपण डिवाइड करू शकत नाही. म्हणून आपण याला सुद्धा डिवाइड करू शकत नाही. आपला क्वोशंट आलेला आहे a मायनस 1 आणि आपला रिमाइंडर आलेला आहे a स्क्वेअर प्लस a मायनस 1. अशा पद्धतीने आपलं जे 6वं गणित होतं ते सुद्धा सॉल्व्ह झालेलं आहे. आता शेवटचं पूर्ण प्रॅक्टिस सेट मधलं शेवटचं गणित जे की आहे ते सॉल्व्ह करायचं आहे. बघा 7वं, 4x मायनस 1 पूर्ण पॉलिनॉमियल 4x रेज टू 4 मायनस, आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी 5x क्यूब आहे, 4 च्या नंतर डायरेक्ट म्हणजे x4 च्या नंतर x रेज टू 4 च्या नंतर डायरेक्ट x क्यूब आहे. तर या ठिकाणी आपल्याला एक्स स्क्वेअर ही टर्म नाहीये. एक्स स्क्वेअर इथं 4 3 इथं 2 पाहिजे आहे, तर तो 2 नाही. त्याच्यामुळे मी काय करणार आहे बघा, तर या ठिकाणची जी काही 2 ची टर्म आहे ती 2 ची टर्म त्या ठिकाणी आपल्याला लिहायला लागणार आहे. बघा 4x रेज टू 4, 5x क्यूब, नंतर प्लस 0x स्क्वेअर, जी टर्म तिथं नाही ती टर्म आपण घ्यायची आहे, नंतर मायनस 7x प्लस 1. अशा पद्धतीने तो पूर्ण पॉलिनॉमियल होणार आहे. तर या पॉलिनॉमियलला आपल्याला डिवाइड करायचं आहे. तर बघा 4x मायनस 1 ला
4x-1 ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर मला 4x⁴ मिळणार आहे. मी सरळ सरळ काय करते, x³ नी मल्टिप्लाय करते. x³ नी मल्टिप्लाय केल्यानंतर 4x³ - x³ असं मला काय होणार आहे, हा येस x⁴ पाहिजे, x³ असं मला उत्तर मिळालेलं आहे. माझा क्वेश्चन आला x³ नंतर इथं मायनस करा x⁴ x⁴ -x³. आता बघा इथं मायनस आहे, हा -x³ आलाय म्हणून इथं साइन चेंज होतं, इथं प्लस येतं. प्लस आला, हा 0 झाला, हा मायनस. आता 5 मधून 4 1 गेला म्हणजे 4x³ येणार आहे. बाकी सगळं जशाला तसं +1. पुढं अजून मला -4x³ पाहिजे, तर मी या ब्रॅकेटला कितीने मल्टिप्लाय करते पहा. 4x³ पाहिजे, तर मग मी काय करणार आहे, x² नी मल्टिप्लाय करणार आहे. पण तो कसा पाहिजे, मला मायनस पाहिजे, तर मग मी -x² घेईल. या ठिकाणी मायनस घेतला, इज इक्वल टू काय येणार आहे, -4x³ मायनस हा मायनस प्लस x². हे सगळं तिथं लिहायचं. आपला क्वेश्चन काय आहे, तर मग -x². इथं -x³ +x² डिवायडेड बाय, हा इथं मायनस केला म्हणजे इथं प्लस होणार आणि इथं मायनस होणार. बघा हे झालं 0 आणि इथं 0 मधून जर इथं काही नसतं म्हणजे 1 असतं, तर इथं काय होणार आहे, -1x². जशाला तसं बाकीचं लिहून घ्या. बघा आता मला पाहिजे -x², तर मग मी काय करते, ह्या ब्रॅकेटला म्हणजेच या 4x-1 ला मल्टिप्लाय करते. कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर मला 1x² म्हणजे x² मिळायला पाहिजे, तर मी काय करते, x/4 नी मल्टिप्लाय करते. पण तो पण कसा असला पाहिजे, मायनस असला पाहिजे. -x/4 नी जर मल्टिप्लाय केलं तर मला हा 4 गेट कॅन्सल, 4 1 जा 4 आणि मला काय मिळणार आहे, तर सरळ सरळ काय मिळते बघा, मी तुम्हाला करून दाखवते. 4x - x/4 जर केला 4 1 जा 4, 4 1 जा 4, x × x म्हणजे काय होणार आहे, x² म्हणजे 1x² आपल्याला मिळणार आहे. हा मायनस आहे म्हणून मी सरळ सरळ काय केलाय, मायनस घेतलेला आहे, म्हणजे -1² आपल्याला मिळून जाणार आहे. म्हणून मी या ठिकाणी काय करणार आहे, तर बघा उत्तर काय मिळणार आहे मला, -1x² आणि इथं -x/4. हे 1 नी मल्टिप्लाय केलं x/4 ला, तर सॉरी मायनस प्लस होऊन जातं, +x/4 असं माझं उत्तर मला मिळणार आहे. तर आपला क्वेश्चन आहे बघा, हे मल्टिप्लाय केलेलं आहे. क्वेश्चन आहे आपला -x/4. या ठिकाणी मला मिळणार आहे -1/x आणि +x/4. इथं मायनस केलं म्हणजे इथं प्लस होतं 0 आणि इथं काय होणार आहे, तर मायनस होणार आहे. हा झाला 0 आणि इथं मला प्लस काय होतं, 29x/4 असं उत्तर येतं. ते कसं आलं पहा आता, 7x × x/4 जर केला तर काय होणार आहे, या दोघांचा गुणाकार, सॉरी इंटू येत नाही, हा मायनस बेरीज होते, म्हणजे 7 चोक 28 अधिक x, इथं काही नसतं म्हणजे 1 असतं, 1 7 चोक 28x + 1x / 4. जर असं केलं तर 29x / 4 असं उत्तर आपल्याला येणार आहे. त्याच्यामुळे मी हेच पूर्ण काय लिहिलंय, इथं लिहिलेलं आहे 29x / 4. तर मला आता काय पाहिजे, 29x / 4 हा वरचा +1 चा +1 आपण घेतलाय, म्हणून मग मी काय करते, 4x - 1 ला इंटू करते, ब्रॅकेट गुणाकार करते. कशाने गुणाकार करायचा आहे, तर 29/16. आता हा प्लस आहे त्याच्यामुळे मला प्लस मायनस येतोय, मायनस आहे तर मी -29 / 16 नी मल्टिप्लाय केला आणि मला उत्तर मिळालेलं आहे बघा
29x डिवायडेड बाय 4 मायनस, आणि हा मायनस मायनस प्लस होतो 29/16. आलं लक्षात? पहा तर मग आता माझा क्वेश्चन होता -29 डिवायडेड बाय 16. 16. तर मी इथं जे आपलं उत्तर आले ते लिहिणार आहे 29x डिवायडेड बाय 4 प्लस 29/16. हा मायनस केला म्हणजे इथं प्लस झाला आणि हा सुद्धा मायनस. बघा हा झाला 0 आणि या दोघांची आता आपल्याला काय करायची आहे? वजाबाकी. 19/16 मायनस 1 म्हणजेच काय होणार आहे? 16 इंटू 16 19 मायनस 16 बाय 16 3 2 मध्ये नाही गेले 13/16 म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे? -13/16. अशा पद्धतीने आपलं पूर्ण गणित सॉल्व्ह झालं. आता मी क्वेश्चन लिहिते. क्वेश्चन आलेला आहे आपला बघा x³ मायनस, खाली लिहिते थोडं. क्वेश्चन आलेला आहे आपला x³ मायनस x² मायनस x/4 मायनस 29/16 आणि आपला रिमाइंडर येतो, रिमाइंडर आला आहे -13/16. अशा पद्धतीने ज्या ठिकाणी आपल्याला पॉलिनॉमियल्स दिलेले होते ते पॉलिनॉमियल्सनी आपण जो काही बायनॉमियल आणि मोनोमियल हा पॉलिनॉमियल होता त्यांनी आपण डिवायडेशन केलंय आणि डिवायडेशन करून सगळे जे काही आपले पॉलिनॉमियल्स आहेत भागाकार आहे ते सगळं सॉल्व्ह केलेलं आहे. अशा पद्धतीने आपला 10.2 हा प्रॅक्टिस सेट संपला. म्हणजेच ओव्हरऑल आपला डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल हा चॅप्टर संपलेला आहे. मी आशा करते तुम्हाला याच्यातले सगळे गणित व्यवस्थित समजले असतील, सोप्या पद्धतीने समजले असतील. असेच आणखी व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी सोप्या पद्धतीने गणित घेऊन येण्यासाठी, तुमचे प्रॅक्टिस सेट सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि लाईक करा, जेणेकरून मी तुम्हाला आणखीन उत्स्फूर्तीने आणखीन उत्साहाने असेच व्हिडिओ तुमच्यासाठी बनवण्याचा प्रयत्न करते. तर हे पूर्ण प्रॅक्टिस सेट छानपैकी पूर्णपणे बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.